नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचा सगळ्यांचा कोकणातल्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तर सध्या मी व्हिडिओ चालू करताना टेरेसवरती आणि बारकी बारकी पावसाची शिवरा गळतात. आणि एक आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे आज सकाळपासून भरपूर पाऊस लागलेला असा. जितकी मध्यंतर 10-15 दिवस बिलकुल पाऊस नाही होतो. मेन म्हणजे महत्त्वाची जी पावसाळी शेती असताना जेव्हा तरव काढूचं असता, दाड काढणं लावणं असता, त्या टायमिंगलाच पाऊस नाही होतो. बऱ्याच भागांमध्ये आमच्यासुद्धा भागांमध्ये आम्ही शेतीची कामं करताना खूप म्हणजे खूप हैराण जाऊ घालेला. मग शेवटी विहीर होती, इंजन होतं, त्यामुळे हडेतडे जोडणी करून आम्ही इंजनच्या पाईपाचं कनेक्शन वगैरे करून वापलेमध्ये अक्षरशः त्या वांगणात जसं पाणी पुरवतात ना तसं पाणी पुरवून आम्ही ही पावसाळी शेती पार पडलेली असो. बऱ्याच भागांमध्ये शेतकऱ्यावरती आज अशी वेळ इलेली असा. तर अशी वेळ येण्याचं बऱ्याचशा कारणांका आपण हे माणूसही कारणीभूत असता. आज बऱ्याच ठिकाणी वृक्षतोड वगैरे होता, निसर्गाची आपल्याकडनं माणसाकडनं हानी होता. त्यामुळे खरं तरी पाऊस म्हणजे वातावरण सगळीकडे चेंज होता. आणि सध्या कसं आज पाऊस लागता म्हणजे भरपूर लागलो. आणि खरोखर 10-12 दिवसात जो पाऊस लागाक नाही ना ती कमी आज सगळी पावसानं भरून काढला. म्हणजे निसर्गात पण आम्ही देवता म्हणतो, त्याच्यामुळे तोही पूर्णपणे आपली अवकृपा दाखवू शकणार नाही. किसर ना किसर तरी त्याची दृष्टी असता शेतकऱ्यावरती. पण खरोखर आपली बघू गेल्यास ना सावंतवाडीत मी त्या दिवशी गेलेले, पण ते सावंतवाडी वेरला येईपर्यंत ना त्या भागांमध्ये पण अजिबात पाणी नाही होता. एकदम वापलेतनी तडा वगैरे पडलेले आणि एकदम चीर वगैरे पडतात ना तसा सगळा काय दृश्य झालेला. पाऊस नाही होतो ना, पण आता निदान वापले तुडुंब तरी भराव काय जा लायलेला प्रोपटा असा तरव्याचा ता तरी व्यवस्थित भराव काय. यंदाच्या वर्षी सगळ्यांचं शेत चांगला एकदम सोना भरान म्हणजे अशी इच्छा मागते. कारण की आज शेतकऱ्यांना पिकायला तरच सर्वसामान्य माणूस जो शेती करणार नाही, ज्याचा पगार तर लाखभर असता, तर तो आयता आज खाऊ शकता. त्यामुळे निसर्गाची हानी न होता आपण माणूस जगा करू ह्यासाठी एक चांगला प्रयत्न करू. आणि काय जातं मी आता त्या दिवशी तर मी सावंतवाडीत गेलेलं आहे, पण बऱ्याच ठिकाणी कसं पाऊस लागल्यानंतर कसं फुलावर पाणी येतं, परत रानभाजी येतात, कोमचे होणं नको आणि शेतावर जाऊ पण मजा येतं काही ना काहीतरी. ते पाऊस लागून आम्ही लावणी पण पटपट करून घेतो ना, तर कसा हळूहळू टप्प्याटप्प्याने त्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे खास अशी काही विषय नसतात ब्लॉगला. तर काल तर मी ब्लॉग पण अपलोड करू नाही. आणि उद्या असं संक्रांत, कोकणातली सक्रांत म्हणजे काय घावणे, पोळये, पुरिये, वडे आणि चिकन अशी असतं कोकणातील संक्रांत. तर ती उद्या असं आम्ही उद्या पाळत आलो. त्यामुळे संक्रांतचं धमाकेदार व्हिडिओ उद्या 8 वाजता येतो असा. तर आज असाच जरा निवांत वेळ घालव. पावसामध्ये बारीक बारीक शिवरागत होतून आणि वर इल्लेलं आहे. कारण की कसा मेन काही ना काहीतरी एका दिवसात एक चांगली गोष्ट घडावं पाहिजे जी मी तुमच्यापर्यंत पोचवू आहे. पाऊस नसेल माका ती काही गोष्ट दिसाकच नाही. मागे नदीवर वगैरे बघू गेलेलं आहे, छान होता तसा का आता पण थोडाफार इला असताला. आणि सध्या पण तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी वातावरण झालेलं हा. पुरेसं असं पाऊस लागलेला. तसं संक्रांतीपासून चालू असताना ते पाऊस हीच ईश्वरचरणी प्रार्थना असा. कारण की पावसाची चाहूल लागणं म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन होणं. यंदाच्या वर्षी जरा उशिरा असा पाट वगैरे पण घेऊन जायचं असा. यंदाच्या वर्षी बघूया आमका खडे गणपती देऊचा असा. तो दरवर्षी आम्ही सांगायला एक देतो, यावर्षी बघूया आणि पाट घेऊन पण जायचं असा. बघूया आता गणपती बाप्पा आपल्या मूर्तिरूपात ती म्हणजे साकार झाले आहेत काय नाही ते. तर आजचं ब्लॉग निवांत तसंच असा गप्पा गोष्टींचं. तर आता सध्या चहा पाणी घेऊन मी टेरेसवरती इल्लेलं आहे. जरा पाऊस बारीक बारीक लागतात त्याच्यामुळे, कारण की व्लॉग पडाकच नाही आपलं काल. त्यामुळे मी तुमका एक अशी म्हणजे जाणीव करून देते की काहीच नव्हता म्हणजे निमार असा लागा होता. आणि काल मग मी काय केलं सकी फक्त अंघोळ तितकी घातलं आहे आणि बाकी काहीच करूक नाही. कारण की मम्मी तर 11 जा आणि घराकडे तरी करण्यासारखं काय असतं. निमार बघून तर अक्षरशः बाहेर जावंच नाही होता, इतक्या कडक ऊन होता. बघूया आता संध्याकाळचं प्लॅनिंग काय असं. तर उद्याची तर संक्रांत जोरदार असतली या. तर आता मी खाली जातो आहे आणि मम्मीची वाट बघूया. मम्मी इल्यानंतर आमचं सगळ्या संध्याकाळचा शेड्यूल असतला. तर आपण भेटाय थोड्या वेळानंतर. आता 5:30 वाजले आहेत. मयूराणी पण येतली आहेत. तर अंबू असतात माका लिंगतोडी पण एका कामानिमित्त जाऊचं म्हणजे माका एक फळ वया बघूया गावता काय नाही ता. तडे पण आपण जाऊन येऊया थोड्या वेळानंतर. तर छानपैकी आज पाऊस लागलेला सकाळपासून कंटिन्यू चालू आहे. आणि तुम्ही बघू शकता आमच्या घराभोवतालचं वातावरण. इतकं जरी पाऊस लागलो ना तरी बस असा तो तर पेरलो त्याच्यासाठी रोज. आणि वातावरण पण दमटीचं झालेलं आहे. आणि सध्या काम म्हणजे काय तर आई आमची काम करता मी दाखवत आहे. सध्या पावसात तर संपल्यानंतर ह्याच काम असता.
हे हिर असत जे नारळाच्या झाडापासून गावतात आपणाक आणि ते तासलेले ह्या साईडीक असत आणि ह्याची झाडू बनवली जाता बघा तास इथं दिसत सखी हो म्हणजे ह्यात अशीच बारीक सारे काम असतात मग आपण वाढवण गावता आणि सर सखी घ्या बघा कालच अंघोळ घातलं आणि त्यांना सगळे हिर असे ना तोडून मोडून टाकला ना सखी आई उंटा सखी घंतलाय तर मयूर आत्ताच इला त्यामुळे मी आता जात आहे लिंगोटवाडीत मग सांगते तुमका मी कशासाठी जाते का मंडळी फायनली ह्या सगळा वातावरण बघू गावलेला पाऊस इतको लागलेला ना की वापलेमधला पाणीचा तुडुंब एकदम भरलेला असा आणि तुम्ही बघू शकता तर असंच आता बारीक बारीक पाऊस लागेल आणि कायमचं वापल्यामध्ये पाणी असं नाही जोपर्यंत रोपा व्यवस्थित वाढी केल्यात नाही तोपर्यंत तर ह्या पावसामध्ये आणि उन्हाळ्याच्या टायमिंगमध्ये सुद्धा एक फळ येतात जाकी माझा खूप आवडीचा असा फळ आवडीचा होतला असता माका सगळ्या नंबराक सगळ्यात जास्त आवडतात म्हणजे कलिंगड नंतर आंबा आणि त्यानंतर म्हणजे 2 नंबराच्या बरोबर एकदा फळ येतं पण मग खूप कमी वेळात खाऊक गावलेला असा पण एक भेज जरी गावली त्याची ना तरी माका आता भारी वाटता बघूया आता अंबू देता काय नाही ता किंवा ती पिकली जून तरी जाऊ खंय तर काय फळ असं तर मी तुमका सांगतोय तर अडीच खूप वाढला तर हळूहळू आपण जाऊया लिंगोटवाडीत अशा बऱ्याच गोष्टी असतात जे माका आवडतात पण ते माका गावनत नाही तर अंबूंकडे जाताना मस्त वाट गावतं दोन्ही बाजून झाडा बिडतात तेच घे ना त्याच्यापेक्षा तर हे बघा अशा प्रकारे असतात तोरणजना तर महिन्यातनं झाडावरती यावंता दोनदा लागतात बऱ्याच भागांमध्ये तोरणजनाक पप्पन असं सांगतात आणि मस्त असं बाहेरसून त्याका मोसंबीसारखे आवरण असतात आतमध्ये गुलाबी कलरचे असतात तर ती जून किंवा कच्ची अशी असतात आता आपण बघूया आजचं तर एक दिवस ठेवूया आणि उद्या आपण ती फोडून बघूया संक्रांती दिवशी आज एक दिवस जून जाऊन येते का तरी मी तुमका दाखवत आहे बघा आडसाळाप्रमाणे दिसाक असतात थँक्यू अंबू वेलकम भाई तर तर अंबून तोरणजना दिल्या नसत आणि अंबूंचं घर पण बघू शकता एकदम मस्त असा कौलच फ्रंट साईडचा भारी वाटता तर मंडळी तोरणजन घेऊन आता मी जात आहे घराकडे तर अंबूंचं घर खूप मस्त जुन्या टाईपमधला असा आता कौलारू आणि त्यांचा एकत्र घर असल्यामुळे जॉईंट फॅमिली असल्यामुळे खूप मोठा घर असा आणि संक्रांत भाईंच्याने सुद्धा आजच केला नाही म्हणजे अंबूंच्याने आणि पण संक्रांत आज केलं नाही पण आम्ही उद्या करतो आज गुरुवार असा काका गावले खडे गेलाय तुम्ही संक्रांत आज केलाय काय उद्या उद्या मंडळी नुकताच घराकडे येलाय या फळ म्हणजे आमच्या शाळेतील कोड वनभोजनासोबतची एक आठवण असा बऱ्याच जणांका माहीत असताना वनभोजनाक खास एक्सायटेड असणारा ह्या फळ असा जी भेटूस तो घेऊन येत प्रत्येकजण आणि तितक्या टायमिंगलाच वनभोजन पण असायचं आता मम्मीची वाट बघूया बऱ्याच जणांनी संक्रांत केलेली असा आजच आमची तर संक्रांत उद्या असा त्यामुळे भिजत वगैरे घालू का बघूया पोळी असत पुरी असत काय असत बघणार तरी बघा कसा असा एकदम मस्त बघता सकी काय झालं काल मस्त आंघोळ केला ना सकी सखी दर मी पण नेली तर
मंडळी आमच्याकडे संक्रांतीसाठी पोळी असतात, कारण की हे बघा मम्मींना तांदूळ भिजत घातलेले असतात आणि हडेना डाळा, म्हणजे नक्की पोळ्यांचं बेत असा. तर संक्रांतीची सगळी पूर्वतयारी झालेली असतात. चिकन काही घेऊन येऊ का? या कोकणातली एक आगळीवेगळी संक्रांत आपण उद्या बघूया. आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच. भेटायला लवकर असतो, पण काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर. आणि नक्की व्हिडिओ बघत असताना हाईप असं एक ऑप्शन असतं, तर नक्की क्लिक करा, जेणेकरून तुमच्यासोबतच अजून सगळ्यांका माझे व्हिडिओ बघून गवतील. चॅनलवर जर कोण नवीन निघाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.